विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधारा बाप रघुमा देवारा सर्व सुखाचे आधारा बाप रघुमा देवारा आगर बापर खुमा देवीवर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम हरी 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 जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि राम जय जय राम जय राम हरि जय राम जय राम हरि जय राम जय पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे 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 वाद्यवदता शिवनाम वदता शिव वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोधकाम दयानवादी दयानवादी क्रोधकाम दयानवादी क्रोधकाम दयानवादी क्रोधकाम दयानवादी क्रोधकाम धर्म काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष 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 वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोधकाम दयानवादी क्रोधकाम दयानवादी क्रोधकाम दयानवादी क्रोधकाम दयानवादी क्रोधकाम दयानवादी क्रोधकाम एका जनार्दन शिव एका जनार्दन शिव एका जनार्दन शिव एका निवारी काळाचा भेव निवारी काळाचा भेव निवारी काळाचा भेव निवारी काळा अनिवारी काळाचा भेव निवारी वाद्य वदता शिवनाम वाद्य वदता शिवा वाद्य वदता शिवनाम वाद्य वदता शिवनाम क्रोधकाम दयानवादी क्रोधकाम दयानवादी क्रोधकाम
दयानवादी क्रोधका दयानवादी क्रोधका दयानवादी क्रोधका विढोबार घुमा
माझ्या देवाचे वता शिवनाम नाम नाम वाचे वदता शिवनाम हे नाम वाचे वदता शिवनाम नाम वाचे वदता शिवनाम
शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाची वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवादी खता प्रत्यक्ष वाची वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळे काळाचा भेव वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। शिवभोळा चक्रवर्ती त्याची पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। प्रस्तुत महाशिवरात्रीचं औचित्य साधून गेली 23 वर्षापासून भगवान शिवजीच्या लिंगाची स्थापना होऊन हा 23वा वर्धापन दिन सोहळा यामध्ये त्रिवेणी संगम म्हणायला हरकत नाही। महाशिवरात्रीसारखं निमित्त आहे। भगवान शिवजीच्या लिंगाची स्थापना होऊन 23 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे वर्धापन दिन सोहळा आहे। आणि विशेष ग्रंथराज ज्ञानेश्वरीची समिती यांनी हा उपक्रम इतक्या आदरानं
आदरणीय मूर्ती श्री दत्ताभाऊ चिंचोडे ज्यांनी ज्ञानेश्वरीचा स्वतःला उपासक समजून हृदयंगम ज्ञानेश्वरी करायचं काम केलंय, त्यांच्या शुभ प्रयत्नाची देण की आज हा परमार्थिक विस्तार आहे. दत्ताभाऊंना बाळासाहेब आदी करून सर्व स्थानिकची ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मिळाली आणि मार्गदर्शक म्हणून प्रामुख्यानं श्री हरिभक्तपरायण रामलिंग महाराज मोहिते, आपले बाळकृष्ण कुलकर्णी, त्याचबरोबर माऊली महाराज आडाव, या सर्व जाणकार कीर्तनकार मंडळीचं मार्गदर्शन आहे. यांच्या नियोजनात किंबहुना मार्गदर्शनाखाली 23 वर्ष लगातार ही पवित्र परंपरा टिकवायचं काम सुरू आहे. आज इथं आल्यावर मी आळंदीत आहे का चिंचवडमध्ये हेच कळलं नाही, कारण सारी कीर्तनकार मंडळी आमचे जुन्यातलं जुनं मुरलेलं लोणचं म्हणजे आमचे उद्धवभाऊ कोळपकर, कुणकुण बी तोडून खायासारखं गोडव्यात आलेलं आहे. माऊली महाराज जुनी माणसं, रामलिंग महाराजांचं आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन आहे. आज योगायोगानं आमची काळजातलं आवडतं रत्न म्हणजे चेतन महाराज स्वतः महत्वाचे आळंदीकर. चेतन महाराज वेळ काढून हजर आहेत. गायक वादक वृंद नंबर 1 आहे महाराज. सुनील महाराज, सतीश महाराज, लक्ष्मण महाराज, हरकळ महाराजांनी बी चांगली पावर धरली राहून वा वा. आज योग चांगला आहे. आमचा सौरभ कृष्णा महाराज म्हणजे ही गाणारी वाजविणारी कीर्तनकाराची आहेत आणि ही तयारीची मंडळी आहेत महाराज. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सेवेचा योग कसे ध्वजस्तंभावरी वानरून तो मूर्तिमंत शंकरू म्हणल्यासारखं त्या महाभारतातल्या अर्जुनाचा रथ कृष्ण हाकीत होता, आमचा हनुमान हाकायला आता. हनुमंत महाराज हाके यांनी हाकायचं काम करून योग इथं आणला. सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आहे. हनुमंत महाराज म्हणजे आम्ही एक सर्वसाधारण विद्यार्थी डोक्यात ठेवलेला, पण आज इतकी सुंदर प्रगती केली. ज्ञानामृत नावाची कोचिंग क्लासेसची निर्मिती करून फार सुंदर अशी जीवनाची वाटचाल, ज्ञानदानातून वाटचाल आहे हा उत्कृष्ट उपक्रम. म्हणजे आम्हालाही वाटत नव्हतं की अशा दिशेनं प्रवाहात विद्यार्थी बंधू राहतील, पण आज सर्व गुणीजनही आणि ऐकणारी तर काय, पुणे म्हणजे चोखंदळ श्रोता म्हणून प्रसिद्ध आहे. योग चांगला. आमच्याबरोबर ज्ञानेश्वरीचे ज्ञानोबारायांचे कट्टर उपासक आमचे वैजनाथ बुवा. आज सर्व खरंच आळंदी असल्यासारखं जाणवायलंय. आमचे अर्जुन महाराज जाधव म्हणजे जुन्यातलं जुनं व्यक्तिमत्व आहे महाराज पहिल्यापासूनच. आणि आज योगायोगानं ही सर्व मंडळीची दर्शनं भेटीगाठीचा योग आहे. चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक आमच्या भजनी मंडळाच्या पाठातला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा शिव महिमा वर्णन किंवा आपण आपल्या भाषेत सोमवार या सदरातील असून या भंगाद्वारे नाथ महाराज भगवान शिवजीच्या अवस्थेसहित नामाचं दर्शन स्पर्शनाचं काय महात्म्य याचं दिग्दर्शन करतात. विठ्ठल
परमार्थात व्यवस्थेपेक्षा अवस्थेला किंमत दिल्या जाते. अवस्था महत्वाची. कदाचित व्यवस्था थोडी गैरव्यवस्था झाली तरी परमार्थात फारसं मौल्य नाही. कारण व्यवस्था आणि उपाधी गुरुवर्य घुलेबा सांगायचे, व्यवस्था आणि उपाधी एका केंद्रात नांदतात. व्यवस्था पाहिजे ना, मग उपाधी लावून घ्यावा लागेल. उपाधी नको ना, मग व्यवस्था होणार नाही. काय आणि अवस्था हे निरुपाधिकत्वाचं प्रतीक आहे. उपाधी रहित जीवन जगणं अवस्थेसाठी अत्यंत पोषक आहे. परंतु व्यवस्थेमध्ये मात्र गाफिलता राहते. आणि भगवान शिवजीचं वर्णन नाथ महाराजांनी अवस्थेचं केलं, व्यवस्थेचं नाही. कारण भगवान शंकराच्या संसारासारखा खराब संसार कोणाचाच नाही. काय भगवान शिवजीच्या संसारात 100% काय खराबी आहे, ताळमेळ नाही. भगवान शंकराचा संसार म्हणजे विचित्र संसार. जसं जगद्गुरु शंकराचार्याने म्हटलंय त्या द्वादश पंजरिकेच्या पहिल्या श्लोकातली भाषा, का ते कांता कस्ते पुत्रा संसारो यमतीव विचित्रः अयम संसाराः अतीव विचित्रः. त्याचं प्रॅक्टिकली स्वरूप म्हणजे भगवान शिवजीचा संसार. कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही. कारण भगवान शंकराच्या संसाराची व्यवस्था म्हणजे गैरव्यवस्था. एक पोरग बाळपणाची रुसून गेलं ती पुन्हा घरी आलंच नाही. काय साही तोंड्या एक शंभूचे बाळ तेने बहुताची बळा थिली रे. खेळ खेळता धगधगी व्याले ते कपाट लंघून गेले रे. साही तोंड्या एक शंभूचे बाळ, 6 तोंडाचं पोरग. त्या पोराला कोणीतरी अशा हुला उठत यात का नाही उठत. आपल्याकडे पहिली एक हुली येत होती, कोणती, हाकामारी. उद्धव महाराज हाकामारी माणसं यक्षचं चिन्ह दरवाज्यावर काढल्यावर हाका मारीत नाही म्हण. हुलाला काय, त्या पोराला कुणीतरी अशी हुल उठलेली कानावर आली. कुणाच्या, कार्तिक स्वामीच्या. काय संसार म्हणून कुणीतरी एक आहे आणि तो माणसाच्या पाठीवर बसतो म्हण. बरं ही गोष्ट खरी असेल का? मी काय म्हणालो कळाले का, लक्षात आलं का? त्या पोराला जे ऐकाय मिळाले ते सांगितलं मी तुम्हाला. संसार म्हणून कुणीतरी एक आहे, तो माणसाच्या पाटकोळी बसतो म्हण. त्या पोराला ऐकाय मिळालेलं आणि त्यानं पुढचं एक ऐकले, पाठीवर बस का ना पण पुन्हा उतरत नाही म्हण. खरंय काही बोलणं कळायलंय का नाही कळायलं? संसार पाटकुळी बसतो आणि बसल्यावर पुन्हा उतरत नाही. ही गोष्ट खरी असेल का? कसं खरी आहे महाराज. आणि ती पोरं, त्या पोराला ही गोष्ट ऐकाय मिळाल्यामुळं त्यानं जन्माला आल्याबरोबर भोवताली बघितलं. मला अजून काही कुणी पाठीवर बसलं नाही. आईन वडिलांनी विचार केला, पोरग कावरं बावरं झालंय, पळल. मग दरवाजाच्या साईडने दोघांनी त्याच्याकडं जायचा विचार केल्यावर पोरानं विचार केला संसार पाठीवर बसल. पोरानं जी उडी मारली, खिडकी फोडली. काय फोडली? दरवाजा कोणता आई वडील जाता येत नाही, खिडकी फोडली. ते कपाट लंघून गेले रे. खिडकी फोडली, पोरग पळून गेलं महाराज. नाही संसार पाठीवर बसू दिला. 72 होऊन गेला, 72. पण घरी आलं नाही, संसाराची अवकाळ. बर भगवान शंकरला पोरग एक, कोणतं? आता राहिलं एकच, गणपती बाप्पा.
ती पोरग भेटायला यायचं म्हणलं तर त्याचं वाहन उंदीर, याच्या गळ्यात साप, सापाचं आणि उंदराचं जमत नाही, म्हणजे भेटी गाठीचा योग नाही. पत्नीचं वाहन वाघ, देवीचं वाहन काय? वाघ आहे. भगवान शंकराचं वाहन नंदी म्हणजे बैल आहे. दोन्हीचं बी जमत नाही. सुनाचं वाहन मोर आहे, मोराचं आणि सापाचं जमत नाही. म्हणजे तुका म्हणे ताळा आणि नाही त्याची अवकाळा. संसारात भगवान शंकराच्या अवकाळाचे महाराज, पण अवस्थेला चॅलेंज नाही. विढाल विढाल भगवान शिवजीच्या व्यवस्थेच्या बाबतीत विचार न करणे उचित. पण परमार्थासाठी काय गरजेचं आहे? अवस्था गरजेची. अवस्था केवढी आहे? अवस्थेचं महत्व प्रतिपादन करीत असताना नाथ महाराजांनी शब्द वापरले. काय? शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. दाचे पाय माझे चित्ते, दाचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. दाचे पाय माझे चित्ते, दाचे पाय माझे वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. शिव भोळा चक्रवर्ती, दाचे पाय माझे चित्ते, दाचे पाय माझे चित्ते, दाचे पाय माझे चित्ते. शिव भोळा चक्रवर्ती, दाचे पाय माझे चित्ते, दाचे पाय माझे चित्ते, दाचे पाय माझे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भोळा ही परमार्थातली हायेस्ट पदवी आहे. काय? परमार्थात जेवढ्या पदव्या दिल्या जातात या सर्व पदव्यामध्ये भोळा ही काय आहे? हायेस्ट आहे. भोळा ही अवस्था, अवस्थेला अनुसरून पदवी कुठंतरी एका कलेचा आत्मविश्वास तयार होतो. 64ला 64 सोबय बाई, पण 72 होऊन गेला. 64 कलेवर प्रावीण्य मिळविलं होतं. अहो त्याच्याकडं विचार करा, चांगल्यापैकी सोया टोचवाय जमलं तर कसले दवाखाने उभे करते डॉक्टर लोक? साधे बाई. त्याच्याकडं माणसं जिवंत करायचा कारखाना होता. कळलं ना?
आता मेलेली माणसं जिवंत करतोय म्हणल्यावर साधी कला झाली का बरं? आता ते जर असता खोऱ्यानं का जिशिपीनं हा मोह मागे दाम देना पडता था बाई. काय मेलेली माणसं जिवंत करायची कला चेष्टा आहे का? एवढ्या बी कलेत प्रावीण्य असताना फक्त त्याला एक कला कमी पडली. अध्यात्म विद्या विद्यानाम वाद प्रवदतामहम. आध्यात्मिक कलेसाठी आले लोटांगणे तांग देव तांग देवा आले लोटांगणे तांग देवा आले लोटांगणे तांग देव तांग देवा आले लोटांगणे तांग देव. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणो उपजताची ज्ञानी हे वर्म जाणो उपजताची ज्ञानी हे वर्म जाणो उपजताची ज्ञानी हे वर्म जाणो. सांग दे आले लोटांगणी सांग दे. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांग देव. 64 जरी तयार केल्या असल्या तरी एक कलेसाठी का होईना लोटांगण घालीत यावं लागलं. पण सांगा देवाला काय कमी असेल? तुका मनी कळा अंगी जयाच्या सकळा गुण लावण्याची खान म्हटलंय परमात्मा. किंवा तुझी पार नाही गुणा किंवा अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण जाते म्हणून या अनंत म्हणती माझी या स्वामी ते आणि अनंत गुण जाते म्हणून या. अनंत गुण आहेत परमात्म्याकडे काय सर्व गुणांना संपन्न आहे. पण महाराज तुकोबाराय सांगतात देवाला काही कमी असेल का? काय कमी? लक्ष्मी आईशी जयाची तो हा तेज पुंज राशी. काय कमी आहे महाराज? लक्ष्मी त्याची दासी आहे. सारं जग वेड झालंय कोणासाठी? कोणासाठी? लक्ष्मीसाठी. काय काही माणसाकडे पैसा भरपूर आहे पण कलर मधून गेलेली. पण तो हा तेज पुंज राशी. काय कमी आहे देवाकडे? हा पण भोळेपणा लागे भीक मागे भीक मागे भोळेपणा लागे भीक मागे भीक मागे भोळेपणा लागे भीक मागे भीक मागे भोळेपणा लागे भीक मागे. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी
म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी भोळेपणा लागी भीक मागे. अहो एक कला माणसाला चांगली आलीस तर मान उठाचा टिकेत ना वजनात चलत आहे. सर्वच कळेनं संपन्न खा नाही परमात्मा तरीही जगाचा मालक भीक मागतोय आणि त्याला न मिळणारा जगात दुर्मिळ आटम कोणता आटम आहे भोळा म्हणा. जगात न मिळणारा सर्वात दुर्मिळ काय भोळा मिळत अति महागडा आटम आहे. कारण या पदवीचा पदवीधर जगात पहिला हा बाबा आहे. कैलाशीचा देवा भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देवा भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देवा भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देवा भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज. जगातला पहिला पदवीधर आहे हा बाबा. या पदवीचे पदवीधर जगात माणसं अपवाद सोपं नाही ते. पण ही पदवी कुणाला बी मिळते का नाही. त्याला प्रॅक्टिकली परीक्षा द्यावी लागते. काय भोळेपणासाठी काय परीक्षा द्यावी लागते. पदव्या फुकट मिळतात का पैशानं मिळालेल्या पदव्या कामयाबी नाहीत. काय या पदवीला परीक्षाच द्यावी लागते. कसली परीक्षा टेस्ट परीक्षा. कसली परीक्षा आता व्यवहाराच्या चष्म्यात टेस्टचं नाव चाचणी टाकली म्हणजे नॉर्मल बाब आहे. मुख्य समजल्या जात नाही. मुख्य परीक्षा वेगळीच समजतात. परमार्थात तसं नाही. परमार्थात टेस्ट परीक्षाच हायेस्ट आहे. विढाल विढाल कशी परीक्षा आहे ऐक. टेस्टर तर माहिती काय चेक करायचं. टेस्टर अंतःकरणाला लावल्या जाते. कुठं अंतःकरणाला. हाडाला चमड्याला नाही अंतःकरणाला. जिथे हे सारं बरं वाईट शिजत आहे तिथं त्या अंतःकरणाला टेस्टर लावून त्याची वायरिंग कम्प्युटरमध्ये. आता खाली काही नाही वर बघा आता काय कुठं कम्प्युटरमध्ये. ज्यांच्या अंतःकरणात माझे तुझेपणा आजे तुझेपणा मी तूपणा आपणा पराया भाव जर उमटत असेल तर ये या पदवीला लायक. हा लक्षात येईल का. तिथं जर मी तूपणा आपणा पराया भाव
आजे तुझेपणा मी तूपणा हा प्रकार जर उमटत नसेल तर या पदवीला हे पात्र आहेत. बिनशर्त पदवी दिल्या जात. ज्यांच्या अंतःकरणात आपणा पराया भाव आहे ते या पदवीला काय नाहीत, पात्र नाहीत, लायक नाहीत. जगातला पहिला पदवीधर आहे हा भाव. शिव भोळा चक्रवर्ती भगवान शिवजी जगातले पहिले पदवीधर. आपणा पराया भाव त्यांच्या अंतःकरणात आलाच नाही. भगवान शिवजीच्या नंतर ही पदवी गोपिकांना बहाल झाली. कुणाला? जपी दबी संन्यासी फुलबेजारीत आले. पण पदवी कुणाला मिळाली? रामलिंग महाराज गोपिकांना दिली. महाराज तुकोबाराय सांगता आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा. गोविंद तुकारा कब तुके, गोविंद तुकारा कब तुके, गोविंद तुकारा कब तुके, गोविंद तुकारा कब तुके. देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, गोविंद बैसला म्हणे. तुकोबाराय म्हणतात आपुलियाचा विसर भोळा. शब्दात अर्थ बघा. संत वाङ्मय बारकाव्यानं हाताळलं की अर्थ फार लांब नसतो. बारकाईने लक्ष दिलं की लक्षात येण्यासारखं. आता पुणे म्हणल्यावर इथं सुशिक्षित म्हणण्यापेक्षा अशिक्षित हुडकून काढायचं काम आहे. काय सर्व जाणकार आहेत, शिकलेली आहेत. स्वल्पविराम पुणेकरला लक्षात येण्यासारखे का नाही? स्वल्पविराम म्हणा. काय स्वल्पविराम? असा कोमा देऊन कशासाठी? थोडं थांबायचं असतं, जास्त थांबायचं नाही. त्याचं नावच काय? स्वल्पविराम. पूर्ण विराम नाही. आता थोडं लक्ष दिलं की अर्थ क्लिअरिटी बघा. आपुलियाचा विसर इथं कोमा आहे, थोडं थांबायचं. आपुलियाचा विसर त्याचं दुसरं नाव भोळा. कळलं का नाही कळलं? ही आपली आहेत, ही आमची आहेत, ही 100% मानस पठाळावून निघून जावं लागतं, मनातूनच निघून जावं लागतं. काय आपुलियाचा विसर त्याचं दुसरं नाव भोळा. नाही तरी बैसता संताचे संगती, आले कमळापती, आले कमळापती. आपुली कोणी होती निश्चय चित्ती दृढ झाला. बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती. आपुली कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. आपणा पराया भाव गेला की भोळेपणाला पात्र ठरत. म्हणून आपुलियाचा विसर, म्हणून गोपिका भोळेपणाला पात्र ठरल्या. महाराज किती
विसर गृहसुतपती विसरल्या ज्यांचे कृष्ण तन मन झाले रत ज्यांचे कृष्ण तन मन झाले रत गृहसुतपती विसरल्या ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत गृह सुत पती विसरल्या. बाळकिडीतली भाषा. एवढंच नाही, विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोणी जावा कोणी नंदा आणि वृत्ती वेदली म्हणून गोपिकांना भोळेपणाचं प्रमाणपत्र बहाल केलं. विढाल विढाल 100% अंतःकरणातून आपणा पराया भाव निघून जावा लागते तर ती भोळेपणाला. म्हणून जगातला पहिला पदवीधर शिव भोळा. आणि भोळ्याची किती आवड. अहो जगाच्या मालकाला न मिळणारा जगातला दुर्मिळ एवढाच एक आठवण. कोण? भोळा. आणि भोळा मिळाल्यावर देवाला किती प्रेम करावं हे कळत नाही. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेचे गोवाळे विठ्ठल कृपेचे गोवाळे विठ्ठल कृपेचे गोवाळे विठ्ठल कृपेची गोवाळे. चाली भरपूर म्हणू, प्रमाण भरपूर म्हणू, पण चाली सिंगल म्हणू. तुमच्या परमिशन. मी बी भजनानंदी, पण कसं आहे बसलेल्या माणसाला वाटून और बसनावरच गेलो रो. आणि इथं उद्धवासारखी माणसं आहेत ना. हा असे थोडक्यात आपला मुद्दा काय. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची गोवळी. परमात्म्याच्या कवळ्या प्रेमाला पात्र म्हणजे भोळा. भोळा जर भेटला ना महाराज देव हलतच नाही, हाकलला तरी जात नाही. काय तुका म्हणे भोळीयाचा देवसाचा अंकित देवसाचा अंकित देवसाचा अंकित. तुका म्हणे भोळीयाचा देवसाचा अंकित देवसाचा अंकित देवसाचा अंकित. तुका म्हणे भोळियाचा देवसाचा अंकित. जगाचा मालक भोळ्याच्या ताब्यातच राहतो, हालतच नाही. इतकी पावर आहे कुणाची. किंवा भोळे भाळे भक्त गातात ती साबळे. भोळे भाळे भक्त गातात ती साबळे. भोळे भाळे भक्त गातात ती साबळे. त्यांची प्रेमावडी विठोबा. भोळे भाळे भक्त गातात ती साबळे त्यांचे प्रेमावडी विठोबाशी. अथवा भोळे भाविक हे जुनाट चांगले. भोळे भाविक हे जुनाट चांगले. भोळे भाविक हे जुनाट चांगले. भोळे भाविक हे जुनाट होय तैसे केले भक्ती भावे. केले भक्ती भावे. केले भक्ती भावे. भोळे भाविक हे जुनाट चांगले आणि होय तैसे केले भक्ती भावे. पावर आहे कुणाची. भोळ्याची. अनाथ महाराज सांगतात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाचे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाचे. हरिपद प्राप्ती भोळा भाविकाचे. हरिपद प्राप्ती भोळा भाविकाचे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाचे.
भोळ्या भाविकाचे हरिपद प्राप्ती भोळा भाविकाचे हरिपद प्राप्ती भोळा भाविकाचे अभिमानियासी गर्भवास अभिमानियासी गर्भवास हरिवासी गर्भवास हरिमुखी गाता हर बळी चिंता हरिमुखे गाता हर बळी चिंता हरिमुखे गाता हर बळी चिंता हरिमुखे गाता हर बळी चिंता हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानियासी गर्भवास. महाराज म्हणतात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. काय भोळा भेटला महाराज देव स्वतःला समर्पण करतो त्याला. अति येडे देवाला कुणाचं भोळ्याच. पण कसे व्यवहारामध्ये आपल्याकडं ओरिजिनल भोळा नाही मिळाला की गबाळ्याचंच नाव माणसाने भोळा टाकला. काही माणसं जन्मजात गदळ राहायचा ना बायका असताना. आता आमच्यासारखे बिना बायकावाले कशी बी राहू द्या वह्याला दोह्याचा कंटाळा काही बी समजा बायकावाल्यांनी का कंटाळा करावं हा. पण बायका असताना सुद्धा काही माणसाला गदळ राहायचा नाद आहे. इकडं पुण्याकडं नाही आमच्याकडं खाली मराठवाडा इकडं माणसं स्वच्छ राहत. हो अहो काही माणसाचं इतकं गदळपण आहे. डोक्याला लावलेलं तेल आणि घाम दोन्ही मुरून टोपीवर असं फुटून येतंय वातावरण. त्याचा वाद जर उंदरानं घ्या तर पडूनच मरल उंदीर. आणि तसल्या गबाळ्याचं नाव माणसं म्हणतात महाराज भोळय भोळ. भोळय वैदी नवा चपला बुटाचा जोड आणल्यावर कळलं तुम्हाला भोळय का कसलंय. हा गबाळ्याचं नाव भोळा नाही. हा भोळा गबाळा असू शकतो. भोळी वेचले विष्णुदासा साजे विष्णुदासा साजे भोळी वेचले विष्णुदासा साजे विष्णुदासा साजे तेथे भाव तुझे हारपती तेथे भाव तुझे हारपती भोळी वेचेलेने विष्णू दासा साजे तेथे भाव दुजे हारपती. भोळा म्हणलं द्वैत हा. आणि म्हणून जगातला अति आवडीचा देवाच्या कोण आहे भोळा. पण गबाळा आणि भोळा भोळा गबाळा असू शकतो पण गबाळा भोळा होऊ शकत नाही. म्हणून गबाळ्यापासून भोळ्याला व्यावृत्त करण्यासाठी नाथ महाराजांनी गोंडस विशेषण दिलं. दुसरं कसलं विशेषण आहे. हा फार सुंदर विशेषण आहे महाराज. गबाळा आणि भोळा याच्यातली तफावत दाखविणार टोकाची भूमिका घेणार आहे. काय कहा भोजराजा आणि कहा पोतराजा वाली बात है. काय जमीन आसमान की बात. एवढा अंतर आहे त्या भोळ्यात आणि गबाळ्यात. त्या दोन्हीतला अंतर दाखविण्यासाठी भोळा भोळा आहे आणि गबाळा गबाळा आहे हे सांगण्यासाठी दुसरं विशेषण वापरलं. कोणतं. चक्रवर्ती. चक्रवर्ती का आहे. चक्रवर्ती ही राजेपणातली हायेस्ट पदवी आहे. परमार्थातली भोळा का आहे हायेस्ट पदवी आहे. तशी चक्रवर्ती ही राजेपणातली
आता ज्ञानोबरायचा पालखी सोहळा आपण बघितला, त्या रथावरच लिहिलेलं आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. नृपती वेगळा, भूपती वेगळा, मांडलिक वेगळा, सम्राट वेगळा, पण हा कोण आहे? चक्रवर्ती राजा म्हणतात. चक्रवर्ती राजा म्हणजे थोडंसं बारकाव्यानं, आता पुणेकर असल्यामुळं चोखंदळ मंडळीत, पण तरी बी थोडं बारकाव्यानं ऐकावं लागणार. काही शब्द तुमच्या बी परिचयाचे नसतात. हां, थोडं लक्ष द्या. व्याकरणशास्त्रामध्ये याला सप्तमी तत्पुरुष म्हणतात. काय म्हणतात याला? समास प्रकरणातील तत्पुरुष समास, आणि तत्पुरुषांतर्गत हा सप्तमी तत्पुरुष आहे. उत्तरपद प्रधानो तत्पुरुष. अर्थात सृष्टिचक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. किम नाम चक्रवर्ती? हे बघा, साध्या शब्दात ऐका. कोणत्याही वस्तू व्यक्ती पदार्थाला आधार दाखवायचा असेल तर आधारभूत वस्तूमध्ये सप्तमी विभक्ती होते. सुटेबल लक्षात येईल का नाही? मराठीचे प्रत्येक आहेत. आतमध्ये ठाईवर इथे नाम सप्तमी. काय माता कोणत्याही वस्तू व्यक्ती पदार्थाला आधारभूत वस्तूत सप्तमी होणार. महर्षी पाणिनीचं सूत्र आहे आधारो अधिकरणम. काय म्हटलंय? आधारो अधिकरणम. आधार कळतो का नाही कळत? जमला मिळ आधार. अरे साऱ्या भारतात मंजूर आहे ना कार्ड. भाई, जो भी आप परिचय पत्रों से सबसे मान्य हुआ पत्र कौन सा है? अरे प्यार नहीं, मतदान नहीं, बल्कि सबसे टॉप की चीज मानी हुई है आधार. बिठालो 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 आधार तर कळाला आता. आधार लोकल नाव आहे, याला पारिभाषिक नाव आहे अधिकरण. परिष्कृत कोणतं नाव? म्हणून महर्षी पाणिनीचं सूत्र आहे आधारो अधिकरणम. आधार का ही दूसरा नाम पारिभाषिक नाम होता है अधिकरण. और सप्तमी अधिकरण है, जब अधिकरण के विषय में सप्तमी विभक्ति होती है. काय आता इथं आधारभूत वस्तूत सप्तमी होते म्हणून या चक्रवर्ती शब्दात सप्तम्यंतात विग्रह केला आहे. सृष्टिचक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. याचा आपल्या भाषेत अर्थ आहे का? सृष्टीला चाकाची उपमा दिली. चक्र म्हणजे चाक. सृष्टीला चाकाची उपमा का दिली? चाकाचा खानदानी धंदा काय? फिरणे. नावाचं चाक. यत्र ज्या ठिकाणी, यस्मिन ज्याच्या मध्ये, आतमध्ये ठाई सप्तमी, यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. हे सृष्टी नावाचं चाक ज्याच्या आधारानं फिरतंय त्याला चक्रवर्ती म्हणतात. विठाला विठाला आता याला प्रमाण देतो आपलं संत वाङ्मयातलं. मोकळा मंगळवार कशाला उगाच? हे शास्त्र आहे. शास्त्राला अजून संत वाङ्मयाची पुष्टी. स्वर्ग जयाची साळुंका, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखी बैसका. आता वाक्य आहे का? जो आधार तिही लोका, म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती.
सबंध सृष्टी नावाचं चाक जे फिरतंय, ज्यांच्या आधारानं फिरतं यत्र यस्मिन, त्याचं नाव चक्रवर्ती. हा झाला सप्तमी तत्पुरुषातला विग्रह. कसं आहे, 5-7 जण भाऊ असले की त्यांच्या पत्न्या एकमेकीच्या कोण, जावा जावा. मग त्या जावा जावामध्ये गुप्त गुडबंधन असतंय. थुरलीचं मधवीचं मधल्यामध्ये जास्त देणं घेणं चालतंय. कधी मधवीचं धाकटीचं चालतंय, कधी कधी थुरलीचं एकदम धाकटीचं, असं मधल्यामध्ये. एकत्र कुटुंबात सर्वसारखंच वागतात, पण एकमेकीच्या लेकराला जास्त जीव लावतात, मधल्यामध्ये असते. तसं सप्तमीचं तृतीयेचं मधल्यामध्ये घेणं देणं चालतंय. लक्षात आलं का व्याकरणशास्त्रात? सप्तमी आली, मागच्या हातानं जर गुंजाईस असेल तर तृतीयाला खुणवून बोलून घेते. तृतीया आली, गुंजाईस असेल तर सप्तमीला आवर्जून हाक मारून बोलून घेते. ही पद्धत आहे. आता आपण काय केली, सप्तमी केली. इथं तृतीया देखील बिनशर्त होते आणि म्हणून केल्या जाते. ऐका, आधारभूत वस्तूत सप्तमी, अनभिहिते तृतीया. तृतीय कधी होते? अनभिहिते. महर्षी पाणीचं सूत्र ते अनभिहिते तृतीया. तृतीया सहकारमध्ये असते. तृतीय विभक्ती कशात असते? सहयुक्ते अप्रधाने. सह नावाचा अव्यय तृतीयेला जोडून येतो आणि गौणार्थाचं प्रतिपादन करतो. न तू प्रधाने इति अप्रधाने. मुख्य अर्थ नाही. मग जेवढं बी जगात सहकार नावाचं खातं आहे, शास्त्र त्याला गौण मानतं. कारण सहकार्य करणारे करून मोकळे होतात, पण जबाबदारी नाही. माणसं म्हणतीत बिना करायच्या टायमाला आम्ही केलंय जेवढं होतं तेवढं. हां, मग जबाबदारी का? काम होऊ नाही तर न हो. सहकारमध्ये जबाबदारी नाही. म्हणून गौण अर्थाचं प्रतिपादन करणारा सहनावाचा अव्यय. आता इथं लक्षात घ्या, मराठीचे प्रत्यय कडून द्वारे मुळे नेशे इति नाम तृतीया. चक्रवर्ती शब्दामध्ये न्यूटन सारख्या आयझॅक न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने एवढं मान्य केलंय, पृथ्वी फिरते, कुणाच्या आधाराने फिरते मला माहीत नाही. एक आणि कोणतं बी चाक फिरण्यासाठी पहिली गतिमान करावं लागेल का मननच फिरतंय? हा, त्याला गती द्यावी लागणार आहे. म्हणून तृतीयेची गरज आहे. आता शब्द तृतीयत विग्रह, आता सप्तमी नाही, यत्र यस्मिन नाही. मग सृष्टी चक्रिना भ्रमयन्ते वर्तन्ते येन सह इति चक्रवर्ती. येन रामेन कडून द्वारे मुळे विठाला विठाला काय सृष्टी नावाचं चाक फिरतंय, पण सर्वप्रथम याला गती देणारा जो, त्याचं नाव आहे चक्रवर्ती. लक्षात आलं का नाही आलं? सृष्टी नावाच्या चाकाला सर्वप्रथम ज्यानं गती दिली त्याचं नाव चक्रवर्ती. म्हणून सृष्टी चक्रिना भ्रमयन्ते वर्तन्ते येन सह. भगवान शंकराद्वारे या सृष्टी नावाच्या चाकाला सर्वप्रथम गती देण्यात आली. आणि म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. नाथ महाराज म्हणतात, त्याचे पाय माझे चित्ती.
कसं आहे हे बघा, परमार्थात पायाला किंमत, परमार्थात पायाला किंमत, संसारात डोक्याला किंमत. ज्याचं डोकं चांगलं त्याचा संसार चांगला, ज्याचे पाय चांगले त्याचा परमार्थ चांगला. काय डोकं साधन आहे, तुकोबारांनी वर्णन केलं. शिर सर्वांगा प्रमाण यथाविधी कर चरण. काय तुकोबाराला म्हणायचे, वक्त्या आदिमान श्रोता येती जरी झाला जाण तरी त्या नाही उचित. शिर सर्वांगा प्रमाणचं प्रमाण. आपला मुद्दा कळाला का? डोकं बी कमी नाही, पायाला खाली घालून सर्वाच्या वर बसले. काय हेड म्हणतात त्याला. पण ती केवढं बी हेड असलं तर ह्याच्याच आधारानं चालावं लागतंय त्याला. कुणाला? डोक्याला सुद्धा पायाचं स्टँड घ्यावं लागतं, नाही तर डोकं खोक व्हायचं काम आहे. काय कसंच हालता येणं गेल्यावर चांगल्याची डोके खोके होऊन बसली. काय हा, म्हणून दोघाचं बी वजन आपापल्या जागेवर तितकंच आहे म्हणा. डोक्याच्या जागेवर डोकं, पायाच्या जागेवर पाय. आणि कसं असतंय, हिंदी में कहावत है, कौन सी? भाई अपनी गली में तो कुत्ता भी शेर होता है यार. बिठाल बिठाल आपल्या आपल्या गल्ली बोळात कुणाचं बी वजन असतं. काय पण एक लक्षात ठेवा, हाताला हात मिळवल्यावर करत असते कोण कितीन काय. काय हाताला हात मिळवल्यावर कळत असतं कोण किती काय. हा बघा, डोक्याच्या जागेवर डोकं, पायाच्या जागेवर पाय, तितक्याच वजनाची. म्हणून एकाच शब्दात संसारात किंमत डोक्याला आणि परमार्थात किंमत, दोन्ही वजनदारच आहे. मग कसं आहे, दोघं एकत्रित आल्याशिवाय हाताला हात मिळविल्याशिवाय कळत आहे का? हा, कळत नसते महाराज. काही माणसं उभी बी नाडवी बी असली पहिलवान आहेत, आणि काही अशी सडपातळ आहेत. माणसाला वाटते मैं यो फेंक दूंगा यार. नाही यार, मला कळत आहे तसं उद्धव असेच आहेत. काय खातेत ही मला माहीतच नाही. विचारणार आहे मी आता काय खाते. आम्ही फुगलो, बारीक मोठे झालो, कसले बी झालो, मला जसं कळतं तसं ही मूर्ती आमची अशीच आहे महाराज. काहीच बदल नाही, थोडा बी बदल नाही. कलर मध्ये नाही, हाईट उंची नाही, डिहिरी नाही, काय नाही. आमची गाजा ढोल एवढाली हो हो दाबून 2000 तरी डिहिरी डोकंच काढायलेली. हा हो, पंचायतीत काही काही माणसाला श्वास घेता येणार या काय खाला. हा, मी त्या पंजाबला एक माणूस बघितला. पंजाबला एक उग महिनाभर संस्कृत शिकवाय गेल तो ऋषिकेशहून. तर ते माणूस बघितला जीवनात तेवढा मोठा माणूस बघितला नाही. वाहड्या वेगळा, जेवायला वाढणारा वाहड्या वेगळा. एक माणूस स्पेशल पाळलेला त्या शेठजीनं. त्याचं एकच काम, शेठजीचा हात धराय, रोटी इधर पडी हुई है बाबूजी. डिहिरीमुळं पुढचं काहीच दिसत नव्हतं. शेठजीचा हात धरायचा, मिरच इधर हुई है, सब्जी इधर पडी हुई है. हात नेऊन त्या भाजीवर टाकायचं आणि मग त्यानं घास मोडायचा आणि खायचा. पण कवळं खात नव्हता महाराज. जेवायला बसला की टचून जेवणार. डिहिरी प्युअर डोंगरच. काय अहो, आपल्या टायमाला आळंदीत बगाराम ब्राह्मण म्हणून होते. उभ्या आयुष्यात त्या बगारामजीनं आंतरदेशी पत्र लिहिताना सुद्धा वही प्याड काहीच का डिहिरीवर ठेवायचं आणि लिहायचं. आणि आपले भागवत संप्रदायाचे उभे बुक्केवाले तुम्ही बघितले असेल. उभे बुक्केवाले महाराज मागून पाय दिला की गाडीची चाकं अशी करायची. निसर्ग असतो एक,
पण इथं शटिंग कटिंग बाद मापात का. मी कशासाठी बोलायलोय. डोकं डोक्याच्या जागेवर पाय पायाच्या जागेवर. पण सिद्धांत असा आहे जातीवंत शहाण्यानं थोडं डोकं कमी राहिलं तरी चालतंय, पण परमार्थात फक्त पाय कशानं भरवून आणायचे नाही. पाय जर कशानं भरवून मळवून आणले तर जातीवंत शहाणी माणसं डोकं टिकीत नाहीत. काय पण परमार्थात पाय सांभाळायचे. आणि दोन्हीचा एकत्रित योग आल्यावर आता मला सांगा, एखाद्या मोठ्या माणसाचं काम आहे, बारक्याकडे एखाद्या मोठ्याचं काम आहे. बारका मोठ्याकडे जातो का हसते पर हसते बोलून घेतो. तिथंच फोन, हॅलो जरा इकडे रे. असंच असते का कसं असते. मोठा छोट्याकडे जात नाही महाराज. काम त्याचं बी असलं तरी जात नाही. जो जातो तो छोटा आणि ज्याच्याकडे जातो तो मोठा. दर्शन नावाच्या क्रियेत काय घडतंय. पाय डोक्याकडे जातात का डोकं पायाकडं. किती बी महागडं डोकं असलं तरी त्याला पायाकडेच जावं लागतंय. म्हणजे जो जातो तो छोटा आणि ज्याच्याकडे जातो तो. बरं असं तुमच्या कधी उद्धवबा बघण्यात आलं का. थांबा महाराज दर्शन घेऊ द्या, करा पायवर. रामलिंग बुवा कुठं काही होत नाही असं महाराज. किती बी महागडं डोकं असलं तरी पायाकडेच यावं लागतं. म्हणून डोक्यापेक्षा एक काकण किंमत पायाला. म्हणून नाथ महाराज म्हणतात त्याचे पाय माझे चित्त. आणि डोक्यावर पाय खांद्यावर पाय कामाचे नाही. कुठं पाय. चित्ती मोठा. चित्ती का. त्याचं कारण आहे. हे बघा शेवटी स्वभावावर फायनल होत असते. गुण ज्ञान धन हे जगात वंदनीय आदरणीय पूजनीय. ज्ञानी गुणी धनी समाज त्यांचा आदर करतो. शर्त बिनशर्त करतो. ज्ञानी माणूस असेल, गुणी माणूस असेल, धनी माणूस असेल तर माणसं धनवंता लागी वा वाटे जनान तुका म्हणे साठी. विद्वान सर्वत्र पूज्यते. कबूल आहे. पण काय नंबर 1चा गुणवान आहे पण उतरंडीचा पितोय. मग माणसं म्हणते एवढ्याला झेपत नसते तर आपल्याला बारकी बघून घ्यावं लागतं. जमतंय का. नाही चालत. केवढा बी ज्ञानी असू द्या, काय स्वभाव हिडीस असला तर माणसं म्हणते ते अरे बाकीचे मिळत नाहीत का रे. उठलं की तेच काय रे. केवढाही धनी असू द्या, तोंड सोडून बोलत असेल, पैशाची गरमी टाकीत असेल बाहेर, खानदानी शहाणी म्हणते अर्धी कोर खाऊन घरी राहू, पण त्याचा उंबराटा नको ओळायला. काय असेल त्याच्या घरचा. म्हणजे ज्ञानी गुणी धनी वंदनीय आदरणीय पूजनीय आहेत. पण कधी स्वभाव गुण मिक्स केला तर म्हणजे किंमत कशाला आली. मग स्वभावाला किंमत आली. काय कमी ज्ञान असू द्या पण स्वभाव चांगला असला तर माणसामध्ये नाही कोणत्या बी शर्तीवर सोडायचं नाही. म्हणजे याचा अर्थ शेवटी कशावर आहे उद्धव. स्वभावावर आहे महाराज. आता या बघा वृत्ती एकच, वृत्तू वर्तने. वृत्ती नावाची चीज एकच पण कार्यानुरूप नामाविधान होतात. स्त्री जरी एकच असली तरी वेगवेगळी नावं येतात संबंधाप्रमाणे. कुणाची आई, कुणाची पत्नी, कुणाची बहीण, कुणाची मावशी, असे रोल नातेसंबंधातून एका स्त्रीला. तसं वृत्ती एक असेल पण कार्यानुरूप नामाविधान होतात. तिला चतुष्टयाकार नाव दिले जाते. मीपणा करीत असेल अहंकार, धरसोड करीत असेल मन, निश्चय करीत असेल
बुद्धी आणि चिंतन करीत असेल तर चित्त. लक्षात आलं? आता या बा, परमार्थात मीपणा जमतो का मास्तर? नाही चालत. बर, दर सोड जमते का रामलिंग बुवा? हा, समजा हे रामलिंग उठले न उद्या आराध्याच्या ताफ्यात गेले, तिकडे लय मान मिळायला लागलाय मला. जमतंय का? जमत नाही महाराज. काय तोड चालत नाही. म्हणजे मनाला अहंकाराला जास्त व्हॅल्युएशन नाही. हा, निश्चय जमतो का? जमतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. पण नंबर 1 परमार्थाला पोषक असलेला स्वभाव ते म्हणजे चित्त. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव. जे जेवाडे हाव इंद्रियाचे. चित्त ते चिंतन. चित्ताचा स्वभाव काय आहे? चिंतन करणे. आणि परमार्थात गरज कुणाची आहे? चिंतनाची गरज आहे. आणि म्हणून त्याचे पाय माझे चित्ती. चित्तात पाय. एकदा पायाचा आणि चित्ताचा संबंध आला, चित्त काय करणार? त्याचा स्वभावच आहे काय? चिंत. हा, एक आहे मात्र, ती जन्मांध आहे. कसलंय ती? चित्त ही जन्मांध आहे, त्याला दिसत नाही. लक्षात येईल का? चित्ताला दिसत नाही, आंधळ आहे ती, जन्मांध आहे. त्याच्यामुळं त्याला माहित नाही काय चगळायलो. जे देईल ती चगळीत आहे. चांगला विषय दिला चांगलं चिंतन करते, आणि वाईट दिला तर वाईट चिंतन. त्याला चांगल्या वाईटाच्या परिणामाची काय नाही, नजर नाही त्याला. हा, म्हणून देतानाच विषय देवाचे पाय. हा, एकदा देवाच्या पायाला जर ते चित्कलन चिंतन चालू केलं, नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण मध्ये नाही. एकदा पायाचं चिंतन चालू केलं. ज्ञानोबराचे शब्द आहे का? ज्ञानोबराने दृष्टांत दिलाय चंद्राचा. कशाचा? चंद्राचा. चालू काळातलंच आहे. त्याला वद्य पक्ष म्हणतो आपण. कृष्ण पक्ष म्हणा, वद्य पक्ष. ज्ञानोबराय म्हणतात, मग पुनवे हुनी जैसे. कशाहून? पौर्णिमेनंतर. आता काय हे पौर्णिमेनंतर अमावस्याकडे जाता जाता, मग पुनवे हुनी जैसे शशी बिंब दिशे न दिसे, हरपत अवसे नाहीची होय. तैशी भोगातून निगता, चित्त मज माझी रिघता, हळूहळू पंडू सुता मीची होईल. विठाला विठाला म्हणून हळूहळू पंडू सुता मीची होईल. त्याच्यासाठी त्याचे पाय माझे चित्ती. एकदा पायाचं चिंतन केलं, चिंतने चिंतने तद्रूपता, तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता, तद्रूपता. तुका मने सुख देह निरसने, तुका मने सुख
देह निरसाने तुका म्हणे सुका देह निरसाने चिंतने चिंतने तद्रूपता तद्रूपता चिंतने चिंतने तद्रूपता तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रूपता म्हणून त्याचे पाय माझे चित्ती विठोबार खुमाय विठोबार खुमाय विठोबार खुमाय विठोबार घुमाये 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 पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पार्वती पतये विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये
विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई बोला कुंडली गवरला हरिठ्ठल देव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जो महाराज की जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई गोपार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा आवाज थोडा बेस ग्रीन वायर ग्रीन विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 ऐका महाराजांची 61 आहे त्या निमित्ताने महाराजांचं औक्षण झालेलं आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवा अकल्पाविष्य व्हावे तया कुळाला दुसरी गोष्ट अशी आहे उद्या महाशिवरात्र आहे आपली उद्याची मिरवणूक 4 ते गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। शेवटची चाल धावती चाल होईल हरिभक्तपरायण काळे महाराज आणि सतीश महाराज चला धावती चाल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती तुकोबाराने वर्णन केलं चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान आणि अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे चित्तात पाय डोळ्यानं भगवंताच्या रूपाचं ध्यान आणि वाचेनं नामाचा उच्चार काय वाचे वदता शिवना तयान बाधी क्रोध काम नाथ महाराज शिवनामाचं महत्त्व सांगत असताना थोडक्यात भगवान शिवजीच्या नावाची महती कळावी नावात काय पावर आहे
ते कळण्यासाठी नाथ महाराजांनी क्रम बदलला. कशासाठी बदलला? कशासाठी? शिवनामाची महती सांगण्यासाठी क्रम बदलला. जसं ज्ञानोबारांनी क्रम बदलला. अगोदर ग्रंथ शब्दाची व्याख्या करताना स्वामी निश्चलदासजी नावाचा महात्मा होऊन गेला बनारसी. दासी संप्रदायाचे संत. त्यांनी विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर नावाचे ग्रंथ लिहिले. त्या स्वामी निश्चलदासजीने विचारसागरातच ग्रंथ शब्दाची व्याख्या काय केली? अनुबंध चतुष्टय यस्मिन भवती सग्रंथ. काय? ज्याच्यामध्ये अनुबंध चतुष्टय असेल त्याचं नाव ग्रंथ. अधिकारी विषय संबंधानी प्रयोजन त्याला म्हणायचं ग्रंथ. पण अगोदर अधिकारी, नंतर विषय, त्यानंतर संबंधन, शेवटी ही सिरियल आहे. ज्ञानोबारायांनी हरिपाठ ग्रंथ आहे हे सिद्ध करण्यासाठी पहिला अभंग रचला. देवाचे द्वारी हा जो अभंग आहे त्या अभंगाचं प्रयोजन हरिपाठ ग्रंथ आहे सिद्ध केलं. पण क्रम बदलला. क्रम का बदलला? क्रम एवढ्यासाठी बदलला, हरिपाठ ग्रंथ दिसायला छोटा असला तरी त्याची महती आणि ख्याती कळावी. काय? अगोदर अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन. पण ज्ञानोबारांनी अगोदर प्रयोजन सांगितलं. हरिपाठ ग्रंथाचं प्रयोजन काय? तिने मुक्ती चारी, चारीच्या चारी मुक्ती प्राप्त होतात हे प्रयोजन दिलं. मग ज्ञानोबारांनी जसा क्रम बदलला हरिपाठ ग्रंथाची महती कळण्यासाठी, तसं भगवान शिवजीच्या नामाची महती कळण्यासाठी नाथ महाराजांनी क्रम मोडला. आपण आता इथं बरीचशी कीर्तनकार, जाणकार, मुरब्बी, परमार्थिक आहेत. आपल्या वाचण्यात जेवढे चरण आहेत त्या प्रत्येक चरणाने काम अगोदर आहे, क्रोध नंतर आहे. उद्धवा असंच आहे का? कसं? काम येश क्रोध येश. काम अगोदर, कामाची कोतवाले आणि क्रोधाची फौजदार शेवटी. काम क्रोध बंदीखानी काम अगोदर. काम क्रोधे केले काम अगोदर. काय? प्रत्येक पहा तुम्ही, काम क्रोध त्यास बाधतीना, काम क्रोध बंदीखानी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगोदर कोण आहे? काम आहे. नंतर ही एकुलत एक चरण आहे, ह्याच्यात क्रोध अगोदर आहे, काम नंतर आहे. काय? तयान बाधी क्रोध काम. असं का? शिवनामाचं महत्व सांगण्यासाठी क्रम बदललाय. थोडासा इतिहास 1 मिनिटात सांगतो. पाळलेल्यानं धराव का मालकाला? पाळलेल्यानं मालकाला चावावा का? हा, बरं, चावलेल्या बातम्या हा आहेत का नाही? आहेत म्हणा. बरीचशी पाळलेल्याने मालकच धरलीत. काय? अहो ह्या बी कामानं ही पाळलेली पिलावळ कच्च्या पारमार्थिकावर छव म्हणलं की धावणार. पण ह्या पिलावळीला दुर्बुद्धी सुचली, कामानं भगवान शंकरालाच धरलो, मारला बा. तापसा माझी धुर्जटी तो शिवही लागे मोहिनी पाठी. पत्नाला प्राप्त झाल्यावर भगवान शंकर म्हणले, अरे मी पाळलेलं आणि मलाच. त्याला अगोदर सविस्तर विचारलंय, मला बाद करण्यासाठी तुला कोणी सुपारी दिली का? हा, कामानं स्वतः कुटाणा केलता, त्याला कोणी सुपारी दिली? ज्ञानोबा म्हणतात, लाच खाऊ म्हणून कामू कोळसा केला. लाच खाऊ शब्द वापरला.
भगवान शंकर चिडले, तिसऱ्या डोळ्यातला अग्नी फेकला महा. चारी बाजूनं काम पेटला. उभा काम जळतोय हे पाहिलं. धाकटा बाहू क्रोध पळत आला आणि भगवान शंकराच्या पायावर पडला. भगवान, चूक झाली, कधीच नाही, पुन्हा आयुष्यात आपल्याला ऐकाय मिळणार नाही. माझ्या भावाकडून चूक झाली. ऐका, तुमचं नुसतं नाव जरी सांगितलं तरी मी क्रोध आणि तो जळत असलेला माझा भाऊ काम, त्याला कसलीच बाधा होऊ देणार नाही. कळलं का? आता भगवान शंकराच्या जवळ कोण आहे? काम आहे का क्रोध आहे? क्रोध आहे. काम जळायलाय. अशा अवस्थेत लिहिलेलं चरण आहे. तयान बादी क्रोध काम, त्याला कसलीच बाधा होणार नाही शिवनामाचा उच्चार केल्यावर. भगवान शिवजीच्या नामाची महती आहे. धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. नाथ महाराज म्हणतात, हे काजनादनी शिव, हे काजनाद शिव, जनार्दनी शिव. निवाळीकडे काळाचा भेव, निवाळीकडे काळाचा भेव, वाटेवता शिवनाम. निवारी कैका क्रोध का तयान बाधी क्रोध का तयान बाधी क्रोध काम. क्रोध काम, क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम दयान बाधी बाधी क्रोध काम तयान तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान हे तयान बाधी क्रोध क्रोध काम तयान बाधी क्रोध काम
वाजता शिवनाम वाजे वाजता शिवनाम जय विठ्ठल जय विठाल जय हरी विठाल जय विठाल जय रे आ बोली रे पुरे वेडी वा कोडी